आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो वेळेची मुहूर्ताची काही किंमत आहे का नाही? अजून किती वेळ वाट पाहायची? उमा उमा आपण सुरू करूया आता। करवली हवी मान्य आहे, पण आता नाही आहे तर काय करणार? आणि पुढे एका पाठोपाठ एक बरेच विधी आहेत, मग थांबून राहावं लागेल आणि सगळ्यालाच उशीर होईल ना। हो हा बरोबर आहे। अहो पण येतच असतील त्या। ताई बाहेर गेल्यावर ना त्या मुलीच्या थोबाडीतच मारणार आहे मी। अगं पण ती होती कोण? शरू मी 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 तिला ना समायरा बरोबर बघितलं होतं। तिचीच मैत्रीण आहे ती। म्हणजे हे सगळं समायराचं काम आहे। तिला तुम्ही सोडणारच नाहीये। एकदा का इथून बाहेर पडले ना की दाखवते तिला। मयू 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 त्या क्लासलेस मुलीसाठी आता आम्ही असं थांबून राहायचं? गुरुजी मी काय म्हणते, तर आपण सुरू करूया। त्या आल्या की जॉईन होतील आणि पुढचे विधी तसे होत राहतील। हो पण बहीण तर पाहिजे ना हळद लावायला, तिच्याशिवाय कसं होणार विधी? आणि बहिणीचा मान असतो, मानाची करवली आसावरी आहे म्हणून प्लीज आणखी 5 मिनिटं थांबूया का प्लीज? मम्मा आता 5 मिनिटं काय, तू तासन तास जरी त्यांची वाट बघितली तरीही त्या इथे येऊ शकत नाही। अरे गौतम, तू इथे काय करतोयस? अरे त्या मुलीमुळे ऑलरेडी तिकडे उशीर झाला म्हणून सगळे वैतागलेत आणि तू इथे फिरतोयस। चल पटकन चल। थांब 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 थांब। हे बघ, कोणी आहे का बाहेर? मयुरी प्लीज, माझ्या बहिणीला बरं वाटत नाही, आम्ही इथे अडकलोय। दादा कोणतरी मदतीसाठी आवाज देते, तुला ऐकू येतोय का? प्लीज प्लीज कोणीतरी मदत करा आमची, प्लीज ड्रीम गर्ल, हा तर माझ्या ड्रीम गर्लचा आवाज आहे। प्लीज कोणी आहे का? ए दादा कुठे चालला? आतून मुलींचा आवाज येतोय। काय भानगड आहे मला माहित नाहीये, मला अडकायचं नाहीये आणि तूही अडकू नकोस। चल। अरे पण कोणाला हेल्प हवी असेल तर मला करायची। गौतम प्लीज दार उघडा ना प्लीज, कोणी आहे का प्लीज? शरू शरू मयुरीला बाहेर आणि दरवाजा उघडलाय। हा 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 सावकाश। तिला पाणी नीट घेऊन सांभाळून सांभाळून। ही अशी का माझ्याकडे रागाने बघते आणि ही इथे काय करते? तुम्ही असे कसे अडकलात आतमध्ये? एनिवेज बाय द वे यू वेलकम। नाही म्हणजे ज्यांची मदत करतात त्यांना थँक्यू म्हणतात ना। या आता फक्त तुमचंच ऐकतील, अजून लेट झाला ना तो गुरुजी भडकतील बोला। उमाताई मला तुमचं मन मोडायचं नाहीये, पण तुमची मुलगी आहे ना इथे, आपण तिच्या हातून हळदीला सुरुवात करूया ना। हो हो सगळे थांबलेत आणि या मुली कुठे राहिल्यात काही कळत नाहीये, पण आपली समायरा आहे ना, आपण चालू करूया। बरं ठीक आहे गुरुजी, तुम्ही करा सुरुवात हळदीला। बर करेक्ट आहे। तुम्ही कशाला थँक्यू बोलणार? आपण फॅमिली आहोत ना, मग फॉर्मॅलिटी कशाला? आणि आपल्या फॅमिलीला मदत आपण करायलाच हवी। तुम्ही असं काय पराक्रम केला हो की त्यासाठी आम्ही तुम्हाला थँक्स म्हणू? तुमच्यामुळे माझ्या ताईला मम्मीचा मार खावा लागला, त्यासाठी थँक्स बोलू? थँक्स म्हणा म्हणे। एक मिनिट, मला कळतच नाहीये, मी तुम्हाला बाहेर काढलंय, या माझ्यावर का चिडते? राहू द्या हो, तुम्ही जे केलंय ना त्यासाठी आम्ही किती बोललो तरी कमीच आहे। नाही किती बोलूच नका, जे आहे ते बोला। आय एम प्रिटी शुअर काहीतरी कन्फ्युजन झाले, कारण मी कडी काढली होती, लावली नव्हती। बघितलंस, मुली ह्या अशाच असतात। तू चांगुलपणा दाखवून काय मिळवलंस? अरे एकतर ही 1 नंबरची आगाऊ मुलगी आहे। बिलंदर, कशाला गेलास मदत करायला? तुला बोलवलं होतं का मदत करायला? तुझं नाव घेतलं होतं नाही ना?
मग तू कशाला आलास तिथे? मी आलोच नव्हतो आणि यालाही सांगत होतो जाऊ नकोस, पण माझ्या भावाला पोळका आला होता ना मदत करायचा. पाहिलंस, चूक केलीस मदत करून. म्हणून म्हणत असतो यांच्यापासून लांब राहा. एक तर मॅनर्स नाहीत या मुलीला आणि त्यातून नौटंकी. अरे दादा थांब ना ऐका ना, तुम्ही यांना सांगा ना, एकतर मी काहीच केलं नाही, हे अशा का भांडतायत, माझ्यावर का चिडतायत? ओ हॅलो, तुम्ही माझ्याशी बोला. एकतर आधी मदत करायची आणि नंतर कांगावं करायची ही स्टाईल आहे तुझी. सोशल मीडियावरती नाही का ट्रेंड चालू आहे, आधी मदत करायची आणि तो व्हिडिओ पोस्ट करायचा. सॉरी, पण ह्या सगळ्याला ना नीचपणा म्हणतात. ए खबरदार, माझ्या भावाशी असं बोलायचं ना. अच्छा, भावाला बोललं तर इतकं जमतं, पण तुझ्या ह्याच भावामुळे माझ्या ताईला काय काय ऐकावं लागलं. ह्याच्यामुळे मम्मीने तिच्यावर हात उचलला. त्याचं काय? अरे बापरे, मार खावा लागला. गौतम, हिचं ऐकून घेण्याची काही गरज नाहीये. खोटे नाटे आरोप करायची सवयच आहे या मुलीला, आणि तुझ्यावर आरोप करून काय करणार आहे, अजून पैसे उकळणार आहे, बरोबर ना? आलास पैशावर? पैशाचा मास कोणाला दाखवतोस रे? हा, अरे हो बरोबर, हा तुझाच भाऊ ना, याच्याकडून काय एक्सपेक्ट करणार. ताई नको म्हणत असताना सुद्धा खरेदी करायसाठी मदत केली. काय गरज होती हे सगळं करायची? अरे मदत केल्यामुळे कोणाला तरी ओरडा पडतोय हे मी पहिल्यांदाच बघतोय. दादा, ती पर्स विसरलेली म्हणून मी पे केलं आणि मदत केली, यात माझं काय चुकलं? मदत केली ह्यात काही चुकीचं नाही, पण मदत केल्यानंतर अख्ख्या गावभर दिंडोरा फिटवणं ना चुकीचं आहे हे मला वाटतं. पण मी कधी गावभर दिंडोरा अरे गौतम, तू मला सांगू शकतोस, ती माझी बहीणच आहे, मी सांगेन ना तिला. अगं मार्केटमध्ये गेली होती हळदीचं सामान आणायला आणि नेमकी ती पर्स विसरली, मग मी पे केलं. आता ती यायला घाईघाईने पैसे परत करायला, तेव्हा तू तिला सांगा काही गरज नाही पैसे परत करायची. अच्छा, हो ते मी सहज म्हणालो होतो, माझं तसं काही इंटेन्शन नव्हतं खरंच. माझं असं काही इंटेन्शन नव्हतं त्याच्या मागे. तुम्ही ना दिसायला खूप भोळे दिसता, पण असं करायला असं वाटलं नव्हतं, म्हणून आम्ही तुमच्यासारख्या लोकांशी बोलणंच काय, चारात लांबच राहतो. आली मोठी लांब राहणारी, बघावं तेव्हा मध्ये मध्ये आडवी येत असते. ऐका ना, तुम्ही यांना सांगा ना, ह्या उगीच भांडतायत. खरं तर मी तुम्हालाच शोधत होतो, म्हणजे सगळे वाट बघतायत ना तुमची हळदीसाठी. चला ना चला ना, चला चला. अरे ए, मुलीचा भाऊ आहेस ना म्हणून सोडते, पण नंतर बघेनच मी तुला. तू पण आकाशची बहीण आहेस ना म्हणून शांत बसलोय, नाहीतर मानहानीच्या आरोपाखाली कोर्टात खेचलं असतं तुला. हळद लावण्यासाठी करवलीला पुढे बोलवा. हो हो, कम डार्लिंग. थांबा. अरे असे काय बघताय सगळे, नवऱ्याची बहीण आली. समायरा बेटा, तू ये इकडे. आसावरी आली आहे ना, तिला हळद लावू दे, तिचा मान आहे. आशू जा, हळद लाव. कुठे होतात तुम्ही? मम्मी, अगं कोणीतरी आम्हाला शोरूम मध्ये लॉक केलं होतं. काय? मयुरीला केवढा त्रास झाला माहितीये. ज्याने कोणी हे केलं असेल ना त्याला सोडणार नाहीये मी. आणि नशीब तेवढाच साक्षीचा भाऊ गौतम आला आणि त्यानेच सोडवलं आम्हाला.